हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल मी हे घरातलं काम करते आणि तुम्हाला दाखवते कशी काम करते, पण हे चुकीचा गैरसमज आहे. मी घरातलं काम दाखवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला नाही. हा माझा छोटासा एक अट्टास आहे की प्रत्येक स्त्रीला घरात किती काम असतं हे पुरुषांना माहीत नसतं. पुरुष जातो कामाला, त्याचा टिफिन घेतो आणि तो निघून जातो. त्याला माहीत नाही दिवसभर स्त्री काय घरात करते. तिच्या घरातली कामं करून, मुलांचं सांभाळ करून, प्रत्येक गोष्टीला नीटनेटकं ठेवून हे स्त्रीचं काम असतं. पण पुरुषाला मी म्हणत नाही की पुरुष बाहेर काय करत नाही, तोही बाहेर काम करून थकून येतो. आम्हालाही तेवढंच कदर आहे, पण त्याला तेवढी त्याची ॲप्रिशिएशन तो आपल्याला देत नाही. कारण आपण स्त्री आहोत, आपण घरात काहीच करत नाही. कारण काय, आपण कमवून आणत नाही, आपण बाहेर जात नाही. आणि ह्या घरातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींना पुरुष हा म्हणजे त्याला माहीतच नसतं, तो दुर्लक्ष करतो, पूर्ण दुर्लक्ष. की हां, काय घरात काय काम असतं तुम्हाला, 2 भांडी तर घासायचीत आणि काय हे करायचं ते करायचं, बस एवढेच टोमणे ऐकायला भेटतात. पण हे खास सर्व पुरुषांसाठी हा मी छोटासा ब्लॉग बनवते. म्हणजे व्हिडिओ म्हटला तरी चालेल, मोटिवेशन व्हिडिओ म्हटलं तरी चालेल, तुम्ही कुठलाही त्याला नाव द्या. कारण मी हे तुम्हाला माझ्या घरातली कामं दाखवण्यासाठी हा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे. हे फक्त एक मोटिवेशन की स्त्री ही घरात टाईमपास नसते. ती प्रत्येक गोष्टीचं ती जेव्हा तिचा हात जेव्हा प्रत्येक गोष्टीला लागतो, तेव्हा ती ती गोष्ट व्यवस्थित जिथली तिथे व्यवस्थित राहते आणि तिचं संगोपन होतं त्या गोष्टीचं. नुसतंच वस्तू नाही, घरात तिला भरपूर अशी विचार असतात. आज मला काय बनवायचं आहे, आज मी माझ्या मुलासाठी काय बनवणार, माझ्या नवऱ्याच्या टिफिनसाठी काय बनवणार, हे प्रत्येक गोष्टी तिच्या मनात सारख्या चालू असतात. आणि ती वर्किंग स्त्री असो किंवा ती घरातली स्त्री असो, तिला हे करणं करायचंच आहे. तिला हे म्हणजे ह्या गोष्टीकडून तिला कधीही सुटका होत नाही. अगदी ती पायलट असू दे किंवा ती डॉक्टर असू दे किंवा ती इंजिनियर असू दे किंवा एक साधी हाऊसवाईफ असू दे, तिला ह्या गोष्टी सुटत नाहीत. त्यामुळे हे जे स्त्रीचं जे दुःख म्हटलं तरी चालेल, मी म्हणत नाही. म्हणजे त्यातूनही आपण ते आनंदाने करतो. आपल्या घरातलं काम आहे आणि आपल्याला हे करायचंच आहे, ह्या दृष्टिकोनानंच आपण करतो. पण त्यातून आपल्याला एकच फक्त मागणं असतं की पुरुषाकडून, की हां, माझी बायको घरात आहे म्हणून माझं घर आहे आणि माझं घर तितकंच नीटनेटकं आणि व्यवस्थित आहे आणि माझ्या मुलाकडे किंवा मुलीकडे माझ्या लक्ष व्यवस्थित आहे आणि मी जॉबला जाऊ शकतो आणि बिंदास मी बाहेर काम करू शकतो, घराचं काहीही न टेन्शन घेता. पण हे प्रत्येक पुरुषाने सांगितलं पाहिजे, मनात त्यांच्या बायकोला अप्रिशिएशन दिलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. घरी आल्यावर, अरे तू काय करत होती दिवसभर, हा जर टोमणा जर ऐकला पुरुषाचा, तर ती बायको तिच्या मनाला काय वाटणार, अरे मी दिवसभर एवढं सर्व करूनसुद्धा मला काय ॲप्रिशिएशन मिळतं आहे, काहीच नाही. धुणी भांडी हे फक्त क्षुल्लक मानलं जातं. पुरुषांच्या मते हे फक्त क्षुल्लक आहे, पण हे क्षुल्लक नाही. हे जर केलं स्त्रीने, तर तुमच्या घरातला एकही केरकचरा निघणार नाही आणि काहीही तुमच्या घरातलं काम होणार नाही आणि कुठलीही गोष्ट जिथली तिथे राहणार नाही. जर स्त्रीने हे जर नाही मनावर घेतलं, तर ती एक तिचं घर, तिचा एक संसार, तिचं एक मंदिर म्हटलं तर चालेल. ती स्वतःला ह्या मंदिरात आहे आणि हे माझं मंदिर आहे आणि त्याचं संगोपन करणं माझी जिम्मेदारी आहे, अशी ती म्हणते. तेवढंच खरं आहे की पुरुष बाहेर जातो म्हणून आपण हे करू शकतो, हेही तेवढंच खरं आहे. पण पुरुषाने तेवढी अप्रिशिएशन दिलं पाहिजे की माझी बायको दिवसभर घरात असते, माझं घर सांभाळते, माझ्या मुलाला सांभाळते, मुलाला सर्व कुठल्या गोष्टी हव्यात नको त्याची चिडचिड, त्याची हे, आणि ह्यातून पण तिचं चिडचिड होणं, तिला थोडंसं कडल करणं किंवा तिच्याकडे थोडंसं की हां बाबा तू काय दिवसभर केलं, तू थकलीस का, हे 2 गोष्टी जरी पुरुषाने विचारल्या ना, तरी तिचा ते दिवसभराचा जो थकवा आहे ना, खरोखर निघून जाईल. आपण कसं पुरुष कामावून आल्याला त्याला पहिलं पाण्याचा ग्लास देणं, त्याला काय हवं नको ते विचारतो. पण पुरुषाने हे जर विचारलं, अरे तू दिवसभर काय केलंस, थकलीस का, जरा आराम करायचा होतास, हे जर 2 शब्द जरी पुरुषांकडून आपल्याला मिळाले ना, तर खरोखर हे काम आपल्याला काहीच वाटणार नाही. म्हणजे घरातलं काम म्हणजे आपल्याला खरोखर वाटणार की हां, मी करते ना, माझ्या नवऱ्याला त्याबद्दल त्याला कदर आहे की हे काम म्हणजे खरं हे क्षुल्लक काम नाही आहे. आणि त्यातूनही बाहेरच्या ॲक्टिव्हिटीज करणं, हे पण आम्ही करतो. असं नाही की नुसतं घरातच काम करणे, आणि हे बाहेरही आम्ही ॲक्टिव्हिटी करतो. मुलांना काय हवं नको, तिच्या आवडीनिवडी सगळं जगतो. आणि हे पुरुषांनी ॲप्रिशिएशन केले पाहिजे स्त्रीचं, हेच माझं म्हणणं आहे. तर कोणाचं जर मन दुखवलं असेल ह्या व्हिडिओवरून कुठल्या पुरुषांचं, तर त्याबद्दल क्षमा मागते मी. पण हा व्हिडिओ एक फक्त मोटिवेशनल व्हिडिओ होता. बाय बाय फ्रेंड्स.